विधानसभा चुनाव के मद्देनजर ली गई समीक्षा बैठक के दौरान विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार की तीखी आलोचना करते हुए कहा कि राज्य में कानून व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है और उन्होंने उप मुख्यमंत्री पर निशाना साधते हुए इस संदर्भ में और क्या कहा, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। नागपुर रोड पर स्थित राधे कृष्ण हॉल में महाराष्ट्र के प्रभारी तथा वरिष्ठ कांग्रेस के पदाधिकारियों की उपस्थिति में एक समीक्षा बैठक ली गई। इस मौके पर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने पत्रकारों के साथ बातचीत के दौरान राज्य सरकार की कड़ी आलोचना की। कहा कि राज्य में कानून व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है। हत्या तथा महिलाओं पर अत्याचार के मामले काफ़ी बढ़ गए हैं। उप मुख्यमंत्री के गृह जिले नागपुर में भी स्थिति काफ़ी विकट हो चुकी है। तो सुनिए इस मौके पर उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। नाही, मी सांगितलं नागपूर पूर्णतः कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्थेतून हाताच्या बाहेर गेलेला आहे। उपमुख्यमंत्री भाषण करत महाराष्ट्रभर फिरत आहे, त्यांचा लक्ष कायदा सुव्यवस्थेवर नाही। एकूण 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यंत 6883 गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये 165 खून आणि मला वाटतं 268 महिलांवर रेप हा म्हणजे माहितीच्या अधिकारात मिळालेली, हे खोटं सांगत नाही आम्ही महाराष्ट्राला। आणि महिलांच्यावर अत्याचाराचे प्रकरण हे सुद्धा 300च्या पुढे। म्हणजेच महाराष्ट्रातील गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात जर कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे निघाले असतील तर महाराष्ट्रामध्ये काय व्यवस्था असेल, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती असेल, या एका माहितीच्या अधिकारातून आपल्याला दिसून येईल। म्हणजेच रोज महाराष्ट्रामध्ये 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहेत। याच वर काढलं तर रोज महाराष्ट्रामध्ये किमान 15 लोकांचा जीव हत्या होते आहे ॲव्हरेजमध्ये। हे महाराष्ट्राचं विदारक चित्र या राज्यातील महायुती सरकारने पूर्णतः कायदा सुव्यवस्थेला उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला खड्ड्यात घातलेला आहे। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।